जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आपल्या दर्शक कॉमेंट्स करतायत, सर माझा ओबीसी गुजरातचा आहे, मायग्रंट ओबीसी इश्यू बाय ठाणे तहसील, आता मला ओबीसी एनसीएल सेंट्रल काढायचं आहे तर कसं करणार? हे बघा, जसा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जे आहे ठाणे तहसील मधनं काढलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट पण तिथनंच अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स तुमचा कास्ट सर्टिफिकेट प्लस तुमचे जे जाती संबंधाचे पुरावे आहेत ते तुम्ही तिथं प्रोड्यूस करू शकता. पुढचा क्वेरी आहे, सर माझ्या कास्ट सर्टिफिकेट वर बुद्धिस्ट कास्ट आहे आणि लिव्हिंग सर्टिफिकेट वर नॉन बुद्धिस्ट आहे, तर यूपीएससी एक्झाम मध्ये काय प्रॉब्लेम होईल का? हे बघा, तसं म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो प्लस महाराष्ट्र स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट यूपीएससी साठी तिथं तोच लागणार नाहीये. तिथं तुम्हाला लागणार आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतंय. तुमच्या लिव्हिंग मध्ये भलेच नौ बौद्ध असला तरी तुमचा जो सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या जातीचा कम्युनिटीचा उल्लेख असतो. आणि तुम्हाला ज्या तुम्ही म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नौ बौद्ध म्हणून दाखला जातीचा दाखला दिला जातो, परंतु सेंट्रल मध्ये तिथे जातीचा उल्लेख असतो, म्हणजे कन्वर्टेड टू बुद्धिझम म्हणून असा उल्लेख नसतो. तर तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढला तर तुम्हाला यूपीएससी ला काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट पण द्यायचे आहे. हे बघा, आपण ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय करतो तर पूर्वी जे आहे तुम्हाला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागत होतं, परंतु आता काही ठिकाणी ओरिजिनल घेतात, काही ठिकाणी ओरिजिनल घेत नाही. तर ते डिपेंड्स करते जात पडताळणी समितीवर. आणि अनेक ठिकाणी ओरिजिनल घेतात परंतु ज्यावेळेस त्यांचा अप्रूव्ह होतो ते परत करतात, आणि ज्यावेळेस त्यांचा तो व्हॅलिडिटी रिजेक्ट होते त्यावेळेस मग ते जो तुमचा कास्ट सर्टिफिकेट आहे त्याला कॅन्सल करतात. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.